नमस्कार. आज शेवगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सर्व पाणी सोडणारे कर्मचारी असतील, फिटर असतील किंवा जे पाण्याचे डिस्ट्रीब्युशन लाईनचं कसं पाणी कमीत कमी एक लवकर येईल 3-4 दिवस आधी, अशा पद्धतीचं नियोजनाची एक बैठक झाली. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये पाणी लोकांना व्यवस्थित आलं पाहिजे, तुटवडा झाला नाही पाहिजे, अडचण आली नाही पाहिजे, त्याचे वारंवार बैठका आणि चर्चा झाल्यात. आज त्या संदर्भात सगळे नगरसेवक आम्ही बसलो. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मार्च एंडिंग चालू आहे. शेवगाव नगरपालिकेच्या घरपट्टी असन पाणीपट्टीच्या ज्या वसुली आहेत त्या शासनाने आपल्याला मार्च एंड पर्यंत व्याजामध्ये 50% सवलत दिलेली. एक 3-4 महिन्यापूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि नगरपालिकेला व्याजामध्ये सवलत देण्यासंदर्भाचा मंजुरी झाली. पण स्थानिक कलेक्टरला 50% मंजुरीचा अधिकार आणि मंत्रालयात प्रस्ताव पाठवून मग ते वाढीव किती टक्के मागणी करायची तो मंत्रालयातून मंजुरी घेणं गरजेचं होतं. पण आपल्याला एक 4-5 महिन्यापूर्वी आपल्या शेवगाव नगरपालिकानी आणि पाथडी यांनी दोन्ही नगरपालिकेनी 50%चे प्रस्ताव प्रशासनाच्या काळात पाठवले आणि आपल्याला कलेक्टरांनी 50%ची सवलत दिली. आणि त्या 50%च्या सवलतीत आतापर्यंत लोक पट्टे भरीत आहेत. परंतु काल परवा एक श्रीगोंद्याची आदेश आला का 100% शास्ती त्यांना मिळालेली. पण ते 4-5 महिन्यापूर्वी त्यांनी 100%चा प्रस्ताव केला होता. संबंधित प्रशासनाच्या काळात संबंधित आमदारांनी 100% विक्रमदादा पाचपुतेंनी करून घेतला आणि आतापर्यंत पाठपुरावा करावा लागला त्यांना. तेव्हा ते 2 दिवसापूर्वी 100%ची मंजुरी फक्त मार्च एंड पर्यंत आहे. म्हणजे त्यांना सगळे आता 5-6 दिवस हातात राहिलेत. पण आपण गेले 4-5 महिन्यापासून 50% शास्त्रीचा फायदा घेतो. आता चर्चा अशी सुरू झाली, काल एक सजग समाजसेवा मंडळ तयार केलेलं आहे. ते सजग मंडळ काल आम्हाला भेटून, नागरिकाचं सजग असणं गरजेचं आहे गावामध्ये लोक, तर ते काल काही मंडळ मला भेटलं. त्यांनी एक निवेदन दिलं की 50% शास्ती आम्हाला लागू झाली पाहिजे. पण मी शेवगावच्या नागरिकांना विनंती करीन, 100% शास्त्री लागू झाली पाहिजे असं त्यांनी पत्र दिलं. मी शेवगावच्या नागरिकाला विनंती करीन की आज शेवगाव नगरपालिकेच्या 100% मागणी मान्य होणार नाही. कारण मार्च एंडिंगला सगळे 7-8 दिवस राहिलेत. शासनाने फक्त ह्या मार्च पर्यंत सवलत दिलेली आहे आणि जर ठराव जरी केला तर ते मंत्रालयात कलेक्टर, नाशिक विभाग आणि मंत्रालय हे पाठपुरावा करणं सोपं नाही. 6 महिन्यापासून श्रीगोंद्याचा पाठपुरावा चालू होता, ते कुठं आत्ताशी मार्गी लागला. आज आपल्याला जी 100% मार्च एंड मध्ये वसुली करायची त्याच्यामध्ये एक विखे कॉलेज 15% आणि शासकीय इमारतीला मिळून 35% ही वसुली त्यांची. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करू नये असे कलेक्टरच्या सूचना असल्यामुळं सौम्य पद्धतीने त्यांची वसुली आणि 15% वसुली जी विखे कॉलेजची त्यांनी कोर्टात गेल्यामुळं ते अपीलवंत असल्यामुळं ते आता कलेक्टर पुढे अपील चालून त्याचा मार्ग मोकळा होईल. पण बाकीच्याचा जे विषय त्याच्यामध्ये जवळजवळ राहिलेल्या 65% मध्ये 50%च्या वर वसुली आपली झालेली. म्हणजे सगळे 10-12% ची वसुली बाकी आहे. आणि त्या 10-12%च्या वसुलीसाठी हे सगळा प्रस्ताव कधी होऊ शकत नाही. म्हणून मी काही लोकांनी जे गैरसमज पसरलाय ते 100% झाली पाहिजे, हे आताच्या नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या अध्यक्षाच्या हातातला विषय नाहीये. तो याच्या आधी विषय झालेला आहे 4-5 महिन्यापूर्वी. आणि त्या टायमाला प्रशासनाच्या काळात 50%च्या त्यांनी ठराव दिलेले आहेत संबंधित लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार. त्याच्यामुळे आता जी 50% शाश्वती त्याचा लाभ मार्च एंड पर्यंत आपण घ्यावा. मार्च एंड नंतर लाभ भेटणार नाही. कारण काही लोक जाणून बुजून 100% झाली पाहिजे तुम्ही भरू नका असा गैरसमज निर्माण करतात. आपल्याला घरपट्टीवर आणि पाणीपट्टीवर व्याजदर हे परवडत नाही, कारण ते चक्रवाढी व्याजदर आहे. आणि आता मार्च एंड नंतर डायरेक्ट शास्ती 24% लागू होणार आहे, ज्यांनी पैसे भरले नाही त्यांनी. मग कायद्याच्या चकाटीत अडचण होणाऱ्यात आता जर आपण रेग्युलराइज करून घेतलं तर भविष्यात पुढच्या वेळेस पासून व्याज लागणार नाही वर्षाच्या वर्षाला पट्टी भरल्यानंतर. म्हणून मी विनंती करीन
का जो कोणी गैरसमज केला असेल का 100% शास्ती माफ केली पाहिजे, हे नगरपालिकेने केली पाहिजे, नगराध्यक्ष केली पाहिजे, सत्ताधारी केली पाहिजे. हे जाणून बुजून बदनामीच्या आणि अफवाचा विषय आम्हाला शेवगाव शहरसाठी जेवढं चांगलं करता येईल, जेवढं नागरिकांना सुविधा देता येईल, जेवढा फायदा करता येईल तेवढा निश्चित आम्ही करणार आहेत. पण गैरसमज कृपया कुणी पसरत असेल तर कुणी त्याचा विचार करू नये. आता मार्च एंड मध्ये जी शास्ती आहे ती शास्ती 50% माफ, त्याच्यामध्ये आपण सगळा भरणा केला पाहिजे. मार्च एंड नंतर त्याचा लाभ भेटणार नाही. कृपया कोणाच्याही फसव्या बोलथाप्याला आपण बळी पडू नये एवढी मला विनंती करायची. आणि इथून पुढच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, बाकीचे लाईटचे प्रश्न असतील, त्या सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. म्हणून मी सगळ्या नागरिकांना विनंती करीन की कुठेही त्याच्यामध्ये कोणाच्या अफवाला बळी पडू नये. शास्तीकरवर फक्त घरपट्टीवर आहे, किनारपट्टीवर नाही? नाही, याच्यामध्ये घरपट्टीला 50% शास्ती माफ आहे, नळपट्टीला कुठेच नाही, श्रीगोंद्यात पण नाही आणि महाराष्ट्रात नाही. फक्त घरपट्टीलाच 50% शास्ती माफ.